सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तुम्ही कशा आहात? मजेत असाल आणि मित्र आहे पेरा आपण काय करणार आहोत आज आपल्या गाडीसाठी मोटो बाईक ऑडिओ म्हणजेच MP3 प्लेयर आणि त्याचसोबत कॉमन अँटी थेफ्ट प्रूफ घेतलेला आहे। त्याच्यासाठी जेणेकरून की गाडीला चोरांपासून सावध राहण्यासाठी आपण हा घेतलेला आहे। आणि त्याचसोबत यामध्ये MP3 प्लेयर देखील आहे आणि त्यामध्ये काय काय फंक्शन दिले ते तुम्हाला सांगतो। फर्स्ट म्हणजे डिजिटल FM रेडिओ दिलेला आहे, त्यानंतर सेकंड विथ डिस्को लाईट दिलेले आहे। आय डोंट नो डिस्को लाईट आहे की नाही, त्याला माहिती नाही, चेक केलं तर माहिती पडेल। थर्ड पॉइंट आहे इलेक्ट्रिसिटी कटिंग मेमरी फंक्शन, बघूयात काय असेल ते। नंतर त्याच्यानंतर मल्टी चॅनल अलार्म, ओके। त्याच्यानंतर सपोर्ट USB, नंतर NFC कार्ड प्लेयर, ओके। त्याच्यानंतर सपोर्ट USB प्ले पण दिलेलं आहे। त्याच्यानंतर स्ट्रॉंग इलेक्ट्रॉनिक्स व्हायब्रेशन थेफ्ट प्रूफ दिलेला आहे। त्याच्यानंतर दिलेला आहे विथ BT फंक्शन, म्हणजे त्यासोबत आपल्याला ब्लूटूथ देखील मिळत आहे। म्हणजेच लोकांनी कोणत्या उद्देशाने घेतलेलं आहे, जेणेकरून आपली गाडी जर आपल्या गाडीला कोणाला धक्का लागला, काय लागला किंवा एखाद्या जर आपल्या गाडीला हालचाल चोर वगैरे काय चोरी करायच्या हेतून जर असेल तर त्या वापर न होता तो आपला हा काय करणार आहे, हा डिव्हाइस काय करणार आहे, अलार्म करणार, आवाज करेल। त्याच्यासोबत आपल्याला 2 स्पीकर देखील दिले, जे काय असेल ते आपल्याला आता व्हिडिओ मध्ये अनबॉक्सिंग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल। लेट्स मित्रांनो, आता आपण आपल्या मोटो बाईक ऑडिओचं अनबॉक्सिंग करूया। आणि अनबॉक्सिंग केल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय बघायला भेटतोय की आपला डिव्हाइस मोटरसायकल अलार्म MP3 ऑडिओ, त्याच्यामध्ये ब्लूटूथ दिलेला आहे, MP3 प्लेयर दिलेला आहे, नंतर FM दिलेला आहे, नंतर अलार्म किट दिलेला आहे आणि USB दिलेला आहे। अलार्म म्हणजे ते आता तुम्ही कसं असेल काय तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, ओके। त्याच्यानंतर आपण साईडला बॅटरी देखील ठेवून दिली। त्याच्यानंतर आपल्याला रिमोट भेटतो आहे, रिमोट त्यासाठी व्हॉल्यूम की दिलेला आहे, नेक्स्ट व्हॉल्यूम अप डाऊनचं दिलेलं आहे, वाढवायचा कमी करायचा, त्याच्यानंतर नेक्स्ट गाणी करायचा, बॅक गाणी घ्यायचा आणि त्याच्यानंतर पॉज पण करायचा, मोड चेंज कोणते करायचे ते देखील दिलेलं आहे, ओके। तो एक साईडला काढून ठेवूयात। त्याच्यानंतर आपल्याला भेटत आहे त्याची वायर, ओके। वायर म्हणजे त्यामध्ये आता या 2 स्पीकरसाठी वायर दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर ही प्लसवाली वायर दिलेली आहे, एक मायनसवाली वायर दिलेली आहे आणि त्याची अँटिना दिलेला आहे, ओके। त्याच्यानंतर आपण एक मॅन्युअल दिलेला आहे। मॅन्युअलमध्ये काय असणार आहे तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामध्ये कसं यूज करायचं, कोणत्या वायर कनेक्शन आहे ते दिलेलं आहे, ते तुम्हाला बघायला भेटेलच आपल्याला व्हिडिओमध्ये। आपण साईडला ठेवूयात। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओपन पॅकेजिंग वन्स ओपन कन्सिडर सोल्ड हे नोट वगैरे दिले। त्याच्यानंतर आपल्याला स्पीकर भेटलेले आहेत। स्पीकर किती वॅटचे आहेत काय ते आपण आता थोड्या वेळातच बघूयात। स्पीकरची क्वालिटी देखील ओके, इथे LED दिलेली आहे की आयडिया नाही आहे, आपण चेक केल्यावर आपल्याला माहिती पडेल। नंतर दुसरा आपण स्पीकर आहे, आय थिंक हे 20 वॅटचे स्पीकर आहेत, 1 2 3 4 4 4 8 म्हणजे दोन्ही स्पीकरसाठी वॉल माउंट करण्यासाठी त्याला 4 स्क्रू दिलेले आहेत। त्याच्यामध्येच आपली 2 क्लिप देखील दिलेल्या आहेत प्लेटी, ज्या आपण आता इन्स्टॉलेशन करू तेव्हा तुम्हाला त्याचं बघायला भेटेल आणि बाकीचं त्याच्यामध्ये काहीच दिलेलं नाही, की आता आपण त्याचप्रमाणे आपण आता पुढची व्हिडिओ चालू करूया, म्हणजे वर्किंग आउट कसं आहे, वर्क कसं करतो ते आपण बघूया। लेट्स आता आपण स्पीकर जरा साईडला ठेवूयात, ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत क्लिपा वगैरे त्या जरा साईडला ठेवल्यात। त्याच्यानंतर आता आपण काय करायचं आहे, ही सॉकेटमध्ये केबलची वायरची जी पिन आहे ती आपण कनेक्ट केली। त्याचप्रमाणे तुम्हाला मी पहिले पण सांगितलं प्लस मायनस वगैरे कोणतं ते दिलेलं आहे ते। आता त्याच्यामध्ये हे पहिली दिलेली आहे, फ्यूज दिला त्याच्यासोबत, ही पॉझिटिव्हवाली वायर आहे, ही जाईल 12 व्होल्टला पॉझिटिव्हमध्ये। त्याच्यामध्ये आता हा दिलेला आहे फ्यूज दिला आहे, कशासाठी, प्रोटेक्शनसाठी दिलेला आहे। और व्होल्टेज वगैरे आलाच तर तिथं डायरेक्ट स्विच कट होईल, या इथं दिलेलं आहे,
ओके. आणि त्याच्यानंतर पहिले आपण लावून घेऊयात व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर जी त्याच्या बॅक साईडची जी वायर आहे हे बघ, ब्लॅकवाली जी वायर आहे ती निगेटिव्हवाली आहे, म्हणजेच मायनसवाली आहे. त्याच्यानंतर ही जी वायर त्या दोन दिलेल्या आहेत त्या दोन्ही स्पीकरसाठी जातात. त्याच्यानंतर जी एक वायर आहे इथली निळ्या कलरची ती जाते आपली अँटेनासाठी, एक जाते ओके अँटेनासाठी, FM अँटेनासाठी वगैरे त्याच्यासाठी जाते. आणि ही अँटीथिपसाठी जाते, म्हणजे रिमोटसाठी जाते. अँटीथिपसाठी नाही, म्हणजे रिमोटसाठी. ओके. त्याच्यानंतर आता आपण कनेक्शन करून बघूयात, म्हणजे तुम्हाला समजेल कसं वर्किंग करतो ते. ओके मित्रांनो, आता आपण काय केलेलं आहे की डिव्हाइस कनेक्ट केलेलं आहे. 12 व्होल्टची जी बॅटरी आहे तिला कनेक्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर 12 व्होल्टची बॅटरी प्लस मायनस कनेक्शन दिलं आहे. त्याच्यानंतर ही तुम्हाला रेड लाईट दिसते. रेड लाईट आता जरासं देखील हल्ली गाडी किंवा डिव्हाइस हल्ला ती लागते. त्याच्यानंतर बटन देखील आपला रिमोट दिलेला आहे, त्याचं बटन प्रेस केलं तरी लाईट लागते. ओके. त्याच्यानंतर आता आपण एवढं कनेक्शन झाल्यानंतर आपण आता स्पीकर कनेक्ट करूया. स्पीकर कनेक्ट करताना देखील त्याचे खाचे जे तुम्ही चेक करून बघा, त्याच्यानंतरच करा. आता आपण बटन प्रेस करूया. ओके. त्याच्यामध्ये आता तुम्ही आवाज ऐकलाच असेल, आवाज ऐकून घ्या. अलार्म ऑन दिलेला आहे. ऑन दिलेला आहे. त्याचप्रमाणे आता हा तुमचा डिव्हाइस जशी गाडीला टच झाला सेन्सर त्याच्यातला ॲक्टिवेट होतो. गाडी जर हल्ली आपली तर त्याचप्रमाणे सेन्सर ॲक्टिवेट होईल आणि डोंट टच द कार. आपली कार नाही पण बाईक आहे, पण आपल्याला गाडीसाठी बाईकसाठी वापरायचं आहे, सो आपण त्या हेतूने वापरणार आहोत. आता आपण डिव्हाइस हलवून बघूया. ओके. एकदा झालं. त्याच्यानंतर सेकंड टाइम झालं, म्हणजे तीन टाइम जर अलार्म डिव्हाइस हल्ला, गाडी आपली जर हल्ली तर काय होणार आहे, डायरेक्ट अलार्म चालू होणार आहे. आपण 2 टाइम चेक केलं होतं, त्याच्यानंतर 3ऱ्या टाईमला अलार्म वाजला. तर परत एकदा ट्राय करून बघूयात आपण. आता आपण पुन्हा एकदा ट्राय करूया. आता त्याचनंतर आता आपण पुढे ब्लूटूथ कनेक्ट करून बघूयात आणि मेमरी कार्ड टाकून बघूयात, USB पोर्ट देखील यूज करून बघूयात. त्याच हेतूने म्हणजे आपल्याला समजेल की कसं यूज होतोय ते. ओके. आता आपण मोड चेंज करूयात. ओके. मोड चेंज. ओके. अलार्म ऑन केला. Alarm off. The Bluetooth device is ready to pair. आता आपण ब्लूटूथ कनेक्ट झालेला आहे. ब्लूटूथचा तुम्हाला इन्फॉर्मेशन आलेली आहे. मोबाईलच्या ब्लूटूथमध्ये सर्च केल्यानंतर आपला S040BT पेअर करून बघूयात. The Bluetooth device is connected successfully. त्याच्यानंतर आपण नो कॉपीराईट बोली आपण व्हिडिओ चेक करून बघू. ओके.
अशा प्रकारे आता आपण ब्लूटूथ कनेक्ट करून चेक केलेला आहे. आता आपण USB आणि पेनड्राईव्ह USB आणि मेमरी कार्ड चेक करू. आता आपण मेमरी कार्ड टाकून बघूया. मेमरी कार्ड टाकून बघितल्यावरती आपल्याला समजेल वर्किंग काय आहे काय नाही ते. Music. पण हे आहे आज कुणी वाऱ्यानं धनुचे दारानं हल्दीचा सोहळा गाजतय रे. आता आपण ब्लूटूथ बघितलं, मेमरी कार्ड बघितलं. आता आपण USB पोर्ट टाकून बघूयात, म्हणजेच मेमरी कार्ड कार्ड रीडरमध्ये टाकून चेक करूया. ओके, आता आपण ह्यामध्ये मेमरी कार्ड चेंज FM tender. Music. अशा तऱ्हेने आपण ऑन ऑफ मोड आणि अँटी थेफ्ट याचा वापर कसा करायचा ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, गाडीमध्ये बाईकला आपल्या इन्स्टॉलेशन करणार आहोत. ही व्हिडिओ देखील आता आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर. मित्रांनो, आपण मेन काय केलेलं आहे, आपल्याला हा किट बाईकमध्ये बसवायचा आहे, बरोबर आहे, मान्य आहे. पण त्यासाठी कशाला काय करावं लागेल माहिती आहे का आपल्याला, की
वॉटरप्रूफ करण्यासाठी आपल्याला जरा रिस्क घ्यावी लागणार आहे. वॉटरप्रूफ म्हणजे काय करायचं आपल्याला की ह्या जी केबलची सॉकेट आहेत, वायरची सॉकेट आहे, पेंटाव म्हणा, त्याच्यानंतर USB म्हणा आणि नंतर LED. म्हणजे असं जर नॉर्मल जर आपण कुठे बाईकला लावलंच तर पावसाळ्यात म्हणा आपण किंवा सर्व्हिसिंग करताना या डिव्हाइसमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते आणि असते नव्हेत आहेच. तर त्यामुळे काय केलं आहे मी की आपल्याला बाजारामध्ये 40-50 रुपयाचा हा आपल्याला एक लंच बॉक्स असतो त्याला वॉटरप्रूफ लिकेजवाला आपल्याला मिळतो, तो मी आणलेला आहे. आणि त्यामध्ये हा पूर्णतः डिव्हाइस उत्तम प्रकारे फिट होतो, बघून घ्या. म्हणजे कसं होईल माहिती आहे का की आपल्याला हा पूर्ण पॅक करता येईल. पूर्ण पॅक केल्यानंतर आपल्याला टेन्शनच राहणार नाही. उत्तम प्रकारे याला फिट करून ठेवायचं डबल टेपने खाली. आणि इथे जी वायरचे सॉकेट आहेत इथे काय करायचं, इथे नॉर्मल कटिंग मारून वायरसाठी बाहेर काढायचं आणि ग्लूस्टिकने पूर्ण पॅक करून टाकायचं. ग्लूस्टिक लावून टाकायची वायर पॅक. इथे देखील इथे तसं आपल्याला कुठल्या प्रकारचा संबंध येणारच नाही आहे. तुम्हाला जर मेमरी कार्डसाठी आपल्याला जागा इथे भेटणार आहे, बट इथे पेनड्राईव्हसाठी कार्ड रीडरसाठी आपल्याला इथे जागा भेटणार नाही. वॉटरप्रूफ राहण्यासाठी आपण त्या डिव्हाइससाठी हा लंच बॉक्स मॅच होईल असा त्याच मापाचा आपण घेतलेला आहे, मागवलेला आहे. आता आपण व्हिडिओ बघितलीच असेल आणि व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे हा 2 डिव्हाइस आहे. त्यामध्ये तुम्हाला मेमरी कार्ड स्लॉट दिलेला आहे, परत USB स्लॉट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये वायरचे फंक्शन दिलेलं, वायरचा स्लॉट दिलेला आहे. तो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही प्रत्यक्षात बघितलेलं. हा डिव्हाइस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाडीमध्ये कसा इन्स्टॉल करणार आहोत ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.